मनुस्मृतीच्या समर्थकांचं खरं दुखणं हे आहे की जगातल्या सगळ्यात महान विद्वानानं आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पुस्तकप्रेमी माणसानं मनुस्मृती नावाचं कायद्याचं पुस्तक जाळलं। कारण ते मनुस्मृती नावाचा ग्रंथ हा माणसात भेद निर्माण करणारा ग्रंथ होता, माणसांमध्ये विषमता पेरणारा ग्रंथ होता। तुम्हाला उदाहरणार्थ जर सांगायचं, मनुस्मृती सांगते लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं, लग्नानंतर पतीच्या निधनानंतर तिनं तिच्या मुलाच्या कृपेवर राहावं, पण कोणत्याही परिस्थितीत महिलेनं स्वतंत्र असू नये। मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायात अशा अर्थाचा 148वा श्लोक आहे। महिलांच्या बाबतीत मनुस्मृती हे जे सांगते हे आजच्या किती महिलांना मान्य आहे? एवढंच नव्हे, मनुस्मृतीमध्ये जात धर्म याविषयी काय आहे, कशी विषमता पेरलेली आहे। एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्याच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाईल। सगळ्यांनी लक्षात घ्या, हे काय फक्त अस्पृश्यांवर छळ आहे असं नाही। ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतर सर्वांना त्यांच्या वर्णाप्रमाणे शिक्षा ठोठावली जाईल। ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यांचे वाईट होईल असे सांगण्यात येत असे। कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायलाच हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे। कोणत्याही परिस्थितीत त्याने कसा असला, त्याने काहीही केलं, कितीही नीच कृत्य केलं, किती वाईट वागला तरी त्या